चहा पे ना चहा वगैरे पोट दुखा लागले तिकडं की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे आणि तुमचं लग्न कुठं झालं कसं झालं या विहानवरून पण त्यांनी तिकडे आहेत पण तुम्ही इथून त्यांची काळजी घ्या. सो हे तर आम्ही करत राहणारच आहे. इथून काळजी कुठेही जरी असली तरी आमची ते जीव आहेत. अनन्याला बरं नाही म्हणून इन्स्पेक्शनसाठी सर आलेत 2. इकडे काय जी भेट आज भेट काल भेट नाही तेव्हा आज भेटायला लागले आईला. आहे आम्ही इथं. सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग. अँड कसं काय संध्याकाळी आम्ही जाणार आहे जे ट्रेनने त्या टिफिनची तयारी करायला. पुलाव बनवणार आहे आज. घेऊन येतो तिथपर्यंत. हा रस्ता आहे पण तिथं रोडचं काम चालू आहे का आता? एक मिनिट आहे जागा, मी तिथपर्यंत येतो. सो गाईज बघितला हे ऑटो बुक केल्या आणि ऑटो इथं रस्त्याच काम सुरू आहे त्यामुळे आज सोसायटीमध्ये ऑटो येत नाही. आता आम्ही निघणार आहे बॅग वगैरे घेऊन. काल दिवसभर फिरलो. घेऊन येऊ का मी याला? हा इथे. काल दिवसभर फिरलो आम्ही आणि आज निवांत आराम केला आम्ही. आहे नाही आज आराम केला. काल दिवसभर फिरलो. सो आता आम्ही चाललो वर्धाला, पुणे टू वर्धा. सो चला. आणि हा पण येणार होता पण ह्याच्या दुसरं कॉलेजच्या एक्झाममुळे ह्याला अपडाऊन करायला लागला आहे ना. त्यामुळे हां तू हे आहे त्यांना घेऊन कुठे येणार तू? किती वाजता आणणार? आई पण रोड बंद आहे की पुढे गेला आता? हां आलं. सो आता आम्ही इथं पुण्यात 2 दिवस थांबणार होतो. इथून पुढे आता वर्धात जाणार आहे. तिकडं मग इकडे येऊन मग इथून डायरेक्ट सांगली असं असणार आहे. सो चला आता आपण निघूया मग तुम्हाला दाखवतो वर्धाला पोचल्यावर. आपरे की सगळं किती भारी वाटायला. होय खरंच भारी वाटायले. असं वाटायला धोनी वाटायला. धोनी किती महिन्यात आहे केस वाढवायचे? हां 9 महिने झाले. नाही सांभाळायचे किती महिन्यात? केअर खूप करावं लागतं. छातीवर उठला तुझ्या छातीवर. नाही रे पूर्ण छातीवर दाखवतो. सवाल लागल्या संध्याकाळी आम्ही जाणार आहे जे ट्रेनने त्या टिफिनची तयारी करायला. पुलाव बनवणार आहे आज अनन्या. जाताना खाऊन त्यांनी जाणार आम्ही आलू मोठं. हां संध्याकाळी 5ची गाडी आहे. सो आता ही त्या तयारी लागल्या. पॅक झालेले आहे. आम्ही आता निघालो. ट्रेन आलेले आहे. चलो हम जाए. ए शिव चला. पुणे पण हां हा भाव आहे. हा भाऊ हिचा याच्याकडे आलो होतो पुण्याला. आता वर्धा आम्ही फिरायला लोक महाबळेश्वर सुट्ट्या लागल्या मुलांना तर रिटर्न चाललं ना यायला. खूप छान वाटलं भेटून. सांगते मी माझ्या मुलांना पण. हो आहे आम्ही इथं ते आहे बघितलं आहे बघितलं. भारी वाटलं भेटून. हिला भीती वाटायला तू तर मला भीती वाटत नाही. चला काय जाता आम्ही बसलोय ट्रेन मध्ये. The next day. चला तिकडून आला का तुम्ही? आम्ही तिकडे चाललेलो. चला काय पप्पा आणि सत्यम मामा घ्यायला आलेत आता जस्ट. आता आम्ही जातो. ट्रेनमधनं उतरलो जस्ट आता. बसली बॅगा जास्त बॅगा नाही बसली का मामा? आडवी आपलेच घर की खेती हो. काय जायचं आता आईचं चपात्या वगैरे बनवणं. जे भेट आज भेट काल भेट नाही तेव्हा आज भेटायला लागले आईला. काल आम्ही एवढं दमलो होतो ना की आम्ही काहीच कॅप्चर केलं नाही. एवढं ऊन. सकाळी आम्ही 7 वाजता आलो तरी पण एवढं ऊन होतं. काहीच करायची इच्छा नव्हती. काल पूर्ण दिवसभर आम्ही झोपलो. कूलर असून पण काय एवढं ऊन होतं. हा मग सकाळी भेट झाली नाही. सेल्सिअस डिग्री
इथं हे आहे वातावरण आहे. वातावरण आहे. सो आता आईचं आम्हाला चहा टोस्ट दिलं खारी. आता ते चपात्यासाठी लागल्यात आणि हिचं ह्याला आता हॉस्पिटलला नेणार आहे. सो चला काय विदर्भातलं ऊन, इकडं कूलर लावलाय कूलर आणि इथं आम्ही आता जेवण करावले. जस्ट आईनं आम्हाला जेवण वाढलं इथं. पप्पा मी आणि आनंदने जेवणार. तुम्ही नाही जेवणार? सो चला या जेवायला. काय जेवणामध्ये काय काय आज? जेवणामध्ये पालक डाळ. त्या आजारी होते त्यामुळं आज व्हेज केले. पालक डाळच म्हणतात ना. लोणचं, पापड, राईस, चपाती. ही थोडीशी आजारी पडल्या त्यामुळं हिच्यासाठी पालक डाळ स्पेशल बनवले. चिकन मटन म्हणजे मोठ्याच जेवण असते काय, सावकारांचं काय. साधं म्हणजे गरीबाचं. हां सो या काय जेवायला. कूलरमध्ये बाहेर ऊन आहे खतरनाक, बाहेर जाऊ शकत नाही. कूलर लावलाय गारवर, फॅन चालू आहे. आता जेवतो या जेवायला. चेपते पण ना पत्रा गाडीचं, म्हणजे या स्थितीत चेपते पण. आणि काही खूप सारे कमेंट्स आलेत की सिया विहानवरून पण त्यांनी तिकडे आहेत पण तुम्ही इथून त्यांची काळजी घ्या. सो हे तर आम्ही करत राहणारच आहे. इथून काळजी कुठेही जरी असले तरी आमची ते जीव आहेत आणि त्यांची काळजी घेणे हे आमचं कर्तव्य आहे. सो ते आम्ही निभवणारच. आणि तुमच्या छान छान कमेंट आल्या, खरंच भारी वाटल्या. म्हणजे एवढा तुमचा सपोर्ट बघून खरंच भारी वाटलं. असंच तुमचा सपोर्ट राहू दे. वाचताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. सो तुम्हालाही हेच वाटत होतं, जे हो चांगलंच हो. आम्हाला माहीतच आहे तुम्ही खूप दिवस झालं म्हणत होता, पण वेळ असते त्याचा. सो आता वेळ आला आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया मिळाल्या कमेंट थ्रू. खरंच भारी वाटलं. असंच प्रेम दाखवा आणि मोठा ब्लॉग, तुमचा मोठा ब्लॉग येऊ दे. मोठा ब्लॉग थोडा करा असं म्हणाले. प्रत्येक मोठे ब्लॉग करत जाऊ आपण. जे 4-4, 5-5 मिनिटाचे ते जरा वाढवा असं म्हणालाय तुम्ही. ते बरोबर आहे, आम्ही आता ते वाढवतोच. कारण कसं होतंय माहिती आहे, छोटा आम्ही शूट करण्यात विसरतोय. सो आता कंटिन्यू मी ब्लॉग, तुम्हाला माहिती आहे कंटिन्यू ब्लॉग यायला लागला आणि कंटिन्यू ब्लॉग राहणार आहे चालू. सो तुमची इच्छानुसार मोठाही ब्लॉग करतो. काही टेन्शन नाही. इथून पुढचे सगळे ब्लॉग्स मोठे आहे ना. सो चला आता होम टूर दाखवणार आहे आणि मी नंतर आज नाही तर उद्याच्या ब्लॉगमध्ये पूर्ण कमेंटचा रिप्लाय आम्ही दोघं देताना बसून कमेंटचा रिप्लाय देताना सगळ्या कमेंटचा रिप्लाय देतो बसून. आणि खूप सारे कमेंट पण आहे की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे आणि तुमचं लग्न कुठं झालं, कसं झालं आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले. तर हे आम्ही सविस्तर सांगणार आहे ब्लॉगमध्ये आणि तो ब्लॉग लवकरच आम्ही अपलोड करतो. तर मी आली आहे माझ्या माहेरी आणि लवकरच मी तुम्हाला माझ्या इथल्या घराचा होम टूर देणार आहे. तर गाईज आम्ही आता आलोय वर्धाला. पुण्यावरनं निघालो, तुम्हाला दाखवलं. सो आता आलोय वर्धाला आणि आता जस्ट चहा टोस्ट, इथलं फेमस आहे टोस्ट, मावा टोस्ट, चहा टोस्ट खाल्ला गाईज. इकडं आलो, तिथं मस्ती केली, मजा मस्ती केली आणि इकडं आलो आम्ही. आता अनन्याच्या लागले पोटात दुखायला. हिची तब्येत खराब झाली, आता याला हॉस्पिटलला नेणार आहेत. चहा तर प्या ना, चहा वगैरे. पोट दुखायला लागले. तिकडं मस्तपैकी खाऊन पिऊन मजा केली आणि इथं आल्यावर पोट दुखायला तिचं. सो तुम्ही कंटिन्यू बघत राहा. अनन्याला बरं नाही म्हणून इन्स्पेक्शनसाठी सर आल्यात 2. इकडे काय हे सत्कार केला आता सत्यमामानं तिचा. काय ही ग्लुकोंडी आणि हे निंबू पाणी. हे कोणासाठी? जलानी. इधर पिये आणि तंदुरुस्त हो. काय चाललास? तर राज आलाय आज. राजला वेळ मिळाला. काल तुला समजलं काय आम्ही आलेलो? कधी समजलं आम्ही आलेलो? होय काय? तो सत्यमामा जर आले होते पहिल्या दिवशीपासून घ्यायला. आता राज आलाय भेटायला. चल ये मग फ्रेश होऊन. आत्ताच ऑफिसवरनं आलाय तसंच भेटायला आलाय. थँक्यू आल्याबद्दल. सर आहे ना तू आता. कसं झालं जेवण? कसं झालं जेवण? त्या डेटमध्ये आपण डिसाईड करणार होतो.